हा व्हिडिओ खास ज्यांना फक्त तोंडाचं फॅट करायचंय कमी आणि पोटाचं फॅट कमी करायचंय, ज्या लोकांचं फक्त तोंडावरती फॅट असतं, डबल चिन असते किंवा मग पोट वाढलेलं असतं, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हे वजन कमी करायचं असेल किंवा पोट कमी करायचं असेल, चेहऱ्याचं फॅट कमी करायचं असेल, तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग हे करावंच लागणार आहे. आपल्याला काय असं वाटतं का तोंडाचे व्यायाम केल्याने तोंडाचं फॅट कमी होणार आहे आणि पोटाचं व्यायाम केल्याने पोटाचं फॅट कमी होणार आहे. पण जगात असा शोधच लागलेला नाही का फक्त पोटाचा व्यायाम केल्याने पोट कमी होतं आणि तोंडाचा व्यायाम केल्याने तोंडाचं फॅट कमी होतं. तर लक्षात घ्या, शरीराचं फॅट हे सगळं सोबतच वाढतं आणि सगळं सोबतच कमी होत असतं. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल का पोटाचा व्यायाम केल्याने पोटाचं फॅट कमी होतं किंवा तोंडाचे व्यायाम केल्याने, आणि तोंडाचे बॅच पण घेणारे लोक आहे का तोंडाचे व्यायाम केल्याने तोंडाचं फॅट कमी होतं म्हणून, तर हा सगळा फ्रॉड आहे. असं काहीच नाही. कोणावरती विश्वास पण ठेवू नका. आणि असं कोणतं ड्रिंक पण नाही का त्या तुमचं तोंडाचं फॅट कमी करणार आहे आणि पोटाचं फॅट कमी करणार आहे. लक्षात घ्या, व्यायामाला पर्याय नाहीये. आता नॉर्मली लोकांचं काय होतं माहिती का, पुरुषांमध्ये पोटावरती फॅट सगळ्यात लवकर येतं आणि सर्वात लेटच जातं. आणि स्त्रियांमध्ये काय होतं, तुमच्या कमरेच्या खाली फॅट आहे ना, हे लवकर येतं आणि सगळ्यात लेट तिकडंच जातं. आणि हे फॅट कमी व्हायला सगळ्यात जास्त बेनिफिट फक्त वेट ट्रेनिंगने तुम्हाला होणार आहे. म्हणजे डंबेल वर्कआउट असेल किंवा जिमचं वर्कआउट असेल, हे जर तुम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये केलं ना, तर तुमचं फॅट चांगलं बर्न होणार आहे. पण या अशा अफवांवरती बळी पडू नका. आणि कोणती पावडर आणि टॅबलेट याच्यासाठी नसते. लक्षात घ्या, हे फक्त मार्केटिंग आहे. कंपन्या मार्केटिंग करतात की यांनी तुमचं फॅट कमी होतं, पण ॲक्च्युअल तसं काहीच होत नाहीये. तुम्हाला व्यायामाला आणि डाएटला पर्याय अजिबात नाही. त्यामुळे कष्ट करा आणि त्यांनीच वजन कमी करा.